नमस्कार मंडळी, कसे काय बरे आहेत ना? आषाढी एकादशी आली की सर्वांना चटपटीत खाण्याचं मन करतं, म्हणजे उपवासाच्या दिवशी चटपटीत खाण्याचं मन करतं. पण भरपूर जण विचार असं करतात की तेलकट न खायचं आणि साबुदाणा सुद्धा भिजवायचा नाही, पूर्वतयारी न करता असं काहीतरी बनवा. मला कमेंटमध्ये भरपूर जण बोलले, तर आज मी तुमच्या फरमाईशवर अशी एक रेसिपी बनवून दाखवणार आहे. ना साबुदाणा भिजवायचा आहे, ना तुम्हाला तळायची कटकट आहे. एकदम सोपी आणि सिंपल आणि एकदम चटपटीत रेसिपी आहे. तुम्ही साबुदाणा वडा खिचडी खाल्ला असाल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही साबुदाणा वडा खिचडी खाणं सोडून टाकाल. एक मोठंसं पॅन घ्यायचं आहे किंवा कढई घ्या, त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप साबुदाणा घ्यायचा आहे. ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट ठेवलेली आहे. 200 ग्राम साबुदाणा आहे आणि ह्या साबुदाण्याला आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे, जेणेकरून साबुदाणा फुलायला पाहिजे. आणि हलकासा रंग वेगळा झाला तरी काही हरकत नाही, पण साबुदाण्यामधला ओलावा कमी व्हायला पाहिजे. गॅस आपल्याला मध्यम करायचा किंवा मंद करायचा आहे. आज मी तुम्हाला साबुदाण्याचे वडे बनवून दाखवणार आहे, ते सुद्धा न तळता एकदम मस्त मऊ लुसलुसीत स्पॉन्जी वडे बनवून दाखवणार आहे. एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि तुमची प्रतिक्रिया मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओमध्ये आवाज ऐकू शकता. साबुदाणा असे चटचट चटकायला पाहिजे, म्हणजेच की नाचायला पाहिजे. मस्तपैकी फुलतात आणि ह्याच्यामधला ओलावा सुद्धा निघून जातो. आता काय करायचं, ह्या साबुदाण्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे अगोदर थंड करून घ्यायचा आहे. साबुदाणा चांगल्या प्रकारे थंड झाला की मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता ह्यासोबतच इथे आपल्याला ज्या वाटीने साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला भगर घ्यायचा आहे. याला भाजून घेतलं नाही तरी चालेल. आणि सोबतच बाइंडिंग चांगली येण्यासाठी आणि चव सुद्धा चांगली येण्यासाठी त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत किंवा भाजलेल्या शेंगदाण्याचे पावडर घेतलं तरी चालेल. आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकदम बारीक करून घ्यायचा आहे. शक्य असेल तितकं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. साबुदाण्याचं पीठ तयार झालं की मोठ्याशा भांड्यामध्ये आपल्याला याला काढून घ्यायचं आहे. आणि ह्याला चाळून घेतलं नाही तरी चालेल, थोडंसं रवाळ असेल तरी चालेल, कारण की टेक्स्चर एकदम चांगलं येणार. तुम्हाला चाळून घ्यायचं असेल तर तुम्ही ह्याला चाळून सुद्धा घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दही नाही वापरायचं आहे. ह्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून टाकायचा आहे. चवीनुसार मीठ टाकल्यावर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर बॅटर बनवायचं आहे. आणि गुठळ्या अजिबात पडायला नाही पाहिजे, या गोष्टीची विशेष काळजी घ्या. गुठळ्या पडणार तर टेक्स्चर चांगलं नाही होणार, म्हणून थोडं थोडं पाणी वापरा आणि गुठळ्या मोडत मोडत ह्याचं बॅटर तयार करून घ्या अगोदर. तर मंडळी पाहू शकता, मस्त आपल्याला असं घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे. म्हणून थोडं थोडं पाणी वापरा, अजिबात जास्त पाणी वापरू नका. आणि इतकं घट्टसर बॅटर तयार झालेलं आहे. आता ह्या बॅटरला आपल्याला 2 मिनिटापर्यंत एका बाजूने फेटून घ्यायचं आहे. तर मस्तपैकी 2 मिनिटापर्यंत फेटून घेतल्याने पीठ एकदम मस्त हलकं फुल झालेलं आहे आणि पीठसुद्धा तयार झालेलं आहे. आता काय करायचं, ह्याला झाकण लावून ठेवायचं आहे. साबुदाणा चांगल्या पद्धतीने भिजण्यासाठी एक 5 ते 10 मिनिटापर्यंत आपल्याला ह्याला सोडून टाकायचं आहे. तर बॅटर सेट होते तोपर्यंत आपण दही वड्यासाठी 2 प्रकारच्या चटणी बनवणार आहोत. सर्वात अगोदर आपण हिरवी चटणी बनवू. त्याच्यासाठी इथे मी लहानशा मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा जिरे घ्यायचे आहे. 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर किंवा भाजलेले शेंगदाणे वापरलं तरी चालेल. 1 इंच आलं लहान तुकडे करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकल्यावर अगोदर ह्या सर्व जिन्नसांना बारीक वाटून घ्यायचं आहे. मगच ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं आहे. तुम्हाला चटणी कशी खायला आवडते, पातळ किंवा घट्ट, त्या हिशोबाने ह्याच्यामध्ये पाणी वापरून एकदम बारीक करून घ्या. तर मंडळी, चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे आणि याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. ना जास्त घट्ट ठेवलेली आहे ना जास्त पातळ. हिरवी चटणी तर पूर्ण तयार झाली. आता ह्याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवू. तर मंडळी, इथे आता लाल चटणी बनवण्यासाठी इथे मी 50 ग्राम गूळ घेतलेला आहे. काळा गूळ आहे, तुम्ही वाटलास तर पिवळा गूळ वापरू शकता. आणि गुळाला तुम्हाला किसून घ्यायचा आहे किंवा ह्याचे लहान तुकडे करून घेतलं तरी चालेल. आता ह्या गुळाला आपल्याला चांगल्या प्रकारे वितळून घ्यायचं आहे, पण त्याआधी इथे आपल्याला पाव वाटी पाणी टाकायचं आहे आणि असं चमच्याने मॅश करून अगोदर वितळवून घ्यायचं आहे. गुळाचा जास्त पाक बनवत बसायचा नाही, हलकासा घट्टपणा येऊ द्यायचा आहे, पण त्याच्या अगोदर ह्याला वितळवून घेणं फार महत्त्वाचं आहे. तर इथे पाहू शकता गूळ चांगल्या प्रकारे मेल्ट झालेला आहे. आणि ही प्रक्रिया करताना गॅस मंद ठेवायचा आहे, म्हणजे चटणी बनवताना गॅस मंद ठेवायचा आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला काळी मिरी पावडर पाव चमचा टाकायचा आहे. जिऱ्याची पावडर अर्धा चमचा, चवीनुसार सेंधव मीठ म्हणजेच की उपवासाचं मीठ, थोडीशी चटपटीत चव येण्यासाठी इथे आपल्याला अर्धा लिंबाचा रस पिळून टाकायचा आहे. तुम्हाला जास्त चटपटीत हवं असेल तर इथे तुम्ही लिंबाचा वापर जास्त करू शकता, पण मी जितकं तुम्हाला गुळाचं प्रमाण दाखवलेलं आहे त्यानुसार लिंबू एकदम परफेक्ट आहे. आता आपल्याला हलकासा घट्टपणा येईपर्यंत चमचा चालवत राहायचा आहे. तर मंडळी, मसाले टाकल्यानंतर गुळाला आपल्याला एक 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. जसं जसं चांगला फेस येईल गुळ चांगल्या प्रकारे शिजला जाईल, पण जास्त घट्ट नाही होणार. जसं जसं ह्याला तुम्ही थंड करणार बनवून घेतल्यावर मग ह्याला घट्टपणा येणार. आता चांगल्या प्रकारे अशी उकळी आली आणि हलकासा घट्टपणा आला की गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करायचं. थंड झाल्यावरच ह्याला घट्टपणा चांगला येईल. तर मंडळी, दोन्ही चटणी तयार झाली. पीठ सुद्धा बघूया, कारण की पिठाला पाणी सुटलं असेल असं मला वाटतंय. नाही मंडळी, पिठाला पाणी सुटलेलं नाही. महत्त्वाची टीप देतो इथे.
बगरचा कमीत कमी वापर करा, कारण की मी भरपूर कमी बगर वापरलेला आहे. 3 ते 4 चमचे बगर वापरलेला आहे, म्हणजेच की पाव वाटी बगर वापरलं होतं. तुम्ही नाही वापरलं तरी चालेल, कारण की बगर जसं जसं भिजत जाईल त्याला पाणी सुटत जातं आणि स्ट्रक्चर बिघडतो. पण मी इथे कमी बगर वापरल्यामुळे परफेक्ट स्ट्रक्चर आलेला आहे. अजिबात ह्याला पाणी सुटलेलं नाही. तुम्ही बगर जागी 1 ते 2 कच्चे बटाटे वापरू शकता, त्याला किसून घ्यायचं आहे, किंवा राजगिऱ्याचं पीठ असेल ते वापरलं तरी चालेल. असं परफेक्ट स्ट्रक्चर पाहिजे बरं का, नाहीतर तुमचे वडे चुकू शकतात. आता वडे चांगले मऊ लुसलुशीत आणि जाळीदार होण्यासाठी इथे आपल्याला एक लहान पॅकेट इनो वापरायचं आहे आणि ह्याच्यावर आता पाणी टाकायचं नाही. चांगल्या प्रकारे ह्याला या बॅटरमध्ये एकजीव करायचा आहे. हलक्या हाताने फेटून घ्यायचं आहे, जास्त जोर लावून फेटून घेऊ नका, नाहीतर इनोचा ॲक्टिव्हनेस उडून जाईल. आणि इनो चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह झाला की फटाफट आपल्याला वडे बनवायला घ्यायचे आहेत. तर मंडळी इथे मी आप्पे पॅन घेतलेला आहे. आप्पे पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे 1 थेंब तेल टाकायचं आहे आणि आपल्याला प्रत्येक खाण्यामध्ये असं बरोबर बॅटर भरायचं आहे. हलकीशी जागा सोडलं तरी काही हरकत नाही. अगोदर आपल्याला संपूर्ण खाण्यामध्ये बॅटर टाकायचं आहे. तुमच्याकडे आप्पे पॅन नसेल तर तुम्ही इडली स्टीमर वापरू शकता. तर मंडळी इथे अगोदरच मी एका मोठ्याशा पॅनमध्ये अर्ध्या प्रमाणामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. पाणी गरम झालं की ह्याच्यावर आपल्याला हे आप्पे पॅन ठेवायचं आहे आणि मग झाकण लावायचं आहे. गॅस फास्ट करून 5 ते 7 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे. तर मंडळी 5 ते 7 मिनिटं झालेली आहे. झाकण काढायचं आहे. अरे वा मंडळी, मस्तपैकी हे फुगून टम्म झालेले आहेत. परफेक्ट हे वाफले सुद्धा गेले आहे. आता काय करायचं, हे आप्पे पॅन काढायचं आहे आणि ह्याला डिमोल्ड करून घ्यायचं आहे आणि उरलेल्या बॅटरचे असेच आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत. तर मंडळी आपण पाहू शकता हे वडे चांगल्या प्रकारे थंड झाले की फटाफट डिमोल्ड होतात आणि पहा एकदम मऊ लुसलुसीत झालेले आहेत. आता आणखीन एक महत्त्वाची टिप देतो. ह्याला तुम्हाला पाण्यामध्ये भिजत ठेवण्याची काहीच गरज नाही, इतके लुसलुसीत झालेले आहे. पाण्यामध्ये आपण काय ठेवतो, नरमपणा येण्यासाठी आणि लुसलुशीतपणा येण्यासाठी आपण ठेवतो, पण असं करायची इथे गरज नाही. अगोदर आपल्याला सर्व वडे डिमोल्ड करायचं, मगच ह्याला गार्लिशिंग करून दाखवतो. तर मंडळी गार्लिशिंगसाठी अगोदर आपल्याला वडे असं प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. मग ह्याच्यावरनं आपल्याला अशी फेटलेली दही काढून घ्यायची आहे. असं वड्यावरती दही पसरून झालं की जितकी तुम्हाला ही लाल चटणी पाहिजे तितकी असं वरतून पसरून घ्यायची आहे. थोडी थोडी पसरून घ्या बरं का, तुमच्या आवडीनुसार पसरून घ्यायची आहे, नाहीतर जास्त टाकलं तर आंबूस होईल. चटपटीत आंबूस झाली आणि आता ही हिरवी चटणी बघता क्षणी तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल, इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. आणि आता वरतून आपल्याला चिली फ्लेक्स पसरवायचा आहे, म्हणजेच की लाल मिरचीचे कुटलेले दाणे. दिसायलाही सुंदर दिसेल आणि हलकासा तिखटपणा सुद्धा येईल. तुम्हाला एक तोडून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल की किती मौसूद झालेले आहे. पाहू शकता अजिबात जोर लावावा लागत नाही, असं मस्त लुसलुसीत झालेले आहेत आणि एकदम जाळीदार झालेले आहेत. तर अशी रेसिपी उपवासाला नक्की बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा. चला तर मंडळी, अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.